नमस्कार माऊली शेठ. नमस्कार. जय महाराष्ट्र. सकाळी प्रवेशालय कोणाच्या सकाळी माऊली खंडागळे आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या प्रवेशालय. जय महाराष्ट्र. कुठं प्रवेश सर? प्रवेश कुठं असतो? जरा खुलेपणाने सांगितलं तर बरं होईल. शिवसेनेमध्ये उद्या सकाळी माऊली खंडागळे आणि आमच्या अनेक सहकाऱ्यांचा प्रवेश आहे. आपण सगळ्यांनी आजच उद्या काय ठरलं, काय झेडपीचं काय ठरलं? काय नाही. प्रवेश म्हणजे बाकी काय विषय राहतो. नाही, नक्की कोणाकोणाचं? आता मंगेश काकडे सुद्धा आतमध्ये आहेत. मंगेश अण्णा काकडे, आमचे उपतालुका बरेच पदाधिकारी आहेत. सकाळी यादी मिळेल तुम्हाला. उपतालुका प्रमुख मंगेश अण्णा काकडे, सुनील भाऊ पवार, मोहन बांगर, काही विभाग प्रमुख, काही उपविभाग प्रमुख, अनेक शाखा प्रमुख, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, बरेच कार्यकर्ते. बरं. काय झालं आतमध्ये? काय आता एक मध्यरात्री 12 वाजता एक बाईट आली होती, त्याच्यामध्ये तुम्ही ते पाहिलीच असेल का? नाही, मी देवाणगड. ते म्हणाले की मशालीला आपलं सावरगाव, नारंगाव, अजून पिंपळवंटी सोडलेलं आहे, बोरीला मैत्री पूर्ण करायची. तुम्हाला काल सांगितलं होतं ना, मी जिथून बाहेर पडलो, मी 3:30-4 वाजेपर्यंत गावांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांबरोबर डायलॉग चालू होता. मला असं कळलं की तुम्हाला कोणी सांगितलं माऊली खंडागळे, मी इथं नव्हतं. 3:30-4 वाजेपर्यंत मी परिसरामध्ये जे कार्यकर्ते त्यांच्याकडे जाऊन चर्चा करत होतो आणि चर्चा आणि निर्णय घेतलेला आहे. बरं, आता निर्णय घेतलेला आहे. आता इथून पुढे शिवसेना. बाकीचं आपण मशालीचं काय? तुम्हाला तर थोडंसं वाईट पण वाटत असेल ना? 100% वाईट वाटते. बरं. वाईट न वाटण्याचं कारण काय? 40 वर्ष ज्यांच्याबरोबर काम केलं त्या पक्षाने, म्हणजे अशी एखाद्या प्रामाणिक कार्यकर्त्याची अवहेलना करणं हे अत्यंत माझ्या दृष्टीनं दुर्दैवी आहे. ज्या पद्धतीनं मला तो काल निर्णय ऐकायला लागला आणि तुम्ही जे म्हणताय, मला कुणीतरी सांगितलं की ते आता असं म्हणतायत. म्हणजे काल ज्या वेळेला आम्ही बोललो त्यावेळेला स्पष्टपणाने त्यांनी सांगितलं होतं की जागा होतच नाही. मैत्रीपूर्ण लढतीचं देखील त्यांनी नंतर काढलेलं फॅड आहे ते 100% चुकीचं आहे. आणि याला मी एकटा साक्षीदार नाही, आमचे बाकी सगळे उपतालुका प्रमुखही होते. ज्यावेळेला आम्ही स्पष्टपणाने सांगितलेलं होतं की बोरी खोडद गट हा आम्हाला सुटावा, ही अपेक्षा आम्ही माफक अपेक्षा व्यक्त केलेली होती. सरळ गणित आहे. जिथं निवडून येण्याची शक्यता आहे किंवा जिथं निवडूनच येईल कॅन्डिडेट, तिथं ती जागा दिली नाही. आणि जिथं निवडून येणं, आता मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, नारंगावचा जो आमचा कॅन्डिडेट आहे तो कॅन्डिडेट राष्ट्रवादीतून काल आलेला आहे आणि आजही तो राष्ट्रवादीतच आहे. हे सगळं पक्ष नक्की काय करतोय? पक्ष स्वतःला वाढवतोय, वाचवतोय का लयाला घालतोय, हे विचार करायचं. मी खूप विस्ताराने बोलेल याच्यावरती, खूप म्हणजे डॉक्युमेंटरी होईल एखादी, ज्या पद्धतीने हे सगळं चाललंय ना पक्षाला, पक्ष संपवण्याचं काम. दिलीप बामणी तर आता एकत्रच होते बरेच वेळ, काय सांगाल त्यांच्याबद्दल? नाही, काही नाही. दिलीप दादाच्या, मी प्रामाणिक सांगू का, दिलीप दादाच्या हातात काहीच नाही. बरं. त्यांचं कसं आहे, वरून काय सांगतील तेवढंच करायचं, एवढाच विषय आहे. पण ठरवतोय कोण मग? निर्णय कोण घेते? वरून मातोश्री निर्णय येत असतील किंवा त्यांना कोण नेते सांगत असतील. मग पक्षाचा जो आदेश आहे तो तुम्ही प्रमाण आजपर्यंत मानत चाललाय, परंतु आज तो आदेश धुडकावताय. धुडकावत नाही, पक्ष तळागाळाला चाललाय. तर मला साधं लॉजिक सांगा, आता पक्ष वाचवायचा म्हणजे काय करायचं? पक्षाचे कार्यकर्ते वाचले पाहिजेत ना. पक्ष वाचवणे म्हणजे पक्षाचे कार्यकर्ते वाचले पाहिजेत, शिवसैनिक वाचला पाहिजे. कालपर्यंत तुम्ही आम्हाला स्पष्टपणाने सांगितलं की तुम्ही तुतारीबरोबर चाला. आम्ही तुतारीबरोबर गेलो. पुढच्या वेळेला तुतारीबरोबर चाला, तुतारीबरोबर गेलो. आता तुम्ही आम्हाला घड्याळाबरोबर सांगताय जायला. मला सांगा, महाविकास आघाडी म्हणजे कोण आहे? सगळ्या दुनियाला माहिती आहे महाविकास आघाडी म्हणजे मशाल, तुतारी आणि पंजा. आज ती महाविकास आघाडी राहिलीच नाही ना. तुम्ही ही नवीन कधी स्थापन झाली महाविकास आघाडी मला माहीत नाही. घड्याळ पण महाविकास आघाडीत आलं. म्हणजे तुम्ही काही निर्णय घ्यायचे, काही लादायचे. ज्या शिवसैनिकांनी हयातभर घड्याळाच्या विरुद्ध लढा दिला, त्या घड्याळाचं काम बरं. आमच्या युक्तिवाद असा आहे की बाणाबरोबर जायचं नाही, हरकत नाही, बाणाबरोबर जायचं नाही. मी आमच्या नेत्यांना एक विचारलं की तुम्ही म्हणताय बाणाबरोबर जायचं नाही, हरकत नाही, चला मग कशाबरोबर जायचं? घड्याळाबरोबर. आता आम्ही घड्याळाबरोबर जायचं. मी नेत्यांना हेच सांगितलं की जर तुम्ही घड्याळाबरोबर आम्हाला जायला सांगताय, हरकत नाही, घड्याळाबरोबर गेलो. पण ही घड्याळवरती कोणाच्या बरोबर आहे? घड्याळ आणि बाण जर एकत्र आहे, कार्यकर्ता जो शिवसैनिक घड्याळा मतदान करूच शकत नाही, हा एक भाग.
शिवसैनिक जर घड्याळाला मतदान करणार नाही म्हणजे तो कुठं मतदान करतो? बाणाला मतदान करतो. हे मागच्या निवडणुकीमध्ये सिद्ध झाले. जर घड्याळाला मतदान करायच्या ऐवजी शिवसैनिक बाणाला मतदान करत असेल तर मग वरूनच शिवसेना बाणालाच वाढवायचं काम करते ना. म्हणजे शिवसेनेचे नेते मंडळी शिवसेनेला म्हणजे बाणाला वाढवायचं काम करतात. आम्ही तेच सांगितलं होतं की आपला DNA एक आहे. शिवसेनेचा DNA जरी 2 शिवसेना असतील तर शिवसेनेचा DNA कोण आहे? बाळासाहेब ठाकरे. विचारधारा आज वेगळ्या झाल्या असतील. आम्ही तेच सांगितलं होतं की बाबा त्यांच्याबरोबर जाऊन आपल्या ज्या काही 2-3 जागा येतील त्याने पक्ष जिवंत राहील, कार्यकर्ता जिवंत राहील. पक्ष संपला, कार्यकर्ता संपला तर तुम्ही पुढं कशी संघटना वाढवणार आहात? आता हे शहाणपण सांगणे इतकं मी काय मोठा नाही. पण जर तुम्ही घड्याळाला मतदान करायला सांगणार आहात, उद्या घड्याळ, बाण आणि कमळ हे तोवरती सगळे एकत्रच आहेत. मग इथे बाणाला विरोध असायचं काय कारण? म्हणजे बाणात काय आम्ही बाणात चाललो नव्हतो. मग बाणाबरोबर जायचंच नाही, धनुष्यबाणाबरोबर युतीच नाही, त्याच्याबरोबर आपल्याला शक्यच नाही. हे जर असेल, ज्या कार्यकर्त्यांनी ग्राउंडला सगळे विरोध पत्करून आजपर्यंत संघटना टिकवली, गाव पण टिकवलं, गावगाड्यामध्ये संघटना टिकवण्याचं काम केलं, स्वतःच्या ताकदीवर पक्षाचा तसा कोणताच आधार नाही, फक्त पक्षाचं नाव वापरून तो कार्यकर्ता त्याची निवडणूक आली आणि आज स्पष्टपणाने त्यांनी सांगितलं की असं होणार नाही. मग कार्यकर्त्यांपुढं दुसरा पर्यायच नाही. मग जो गद्दार म्हणून हा म्हणजे धनुष्यबाणाच्या या लोकांवर शिक्का आपण मारायची किंवा पक्षश्रेष्ठी आता ते काय आता काय म्हणाल तुम्ही त्या करा? ही प्रश्न असा आहे, तो काळ भावनेत बरोबर होता, त्यात चूक नाही. पण आज कुठं चाललोय आपण? काळ कसा बदलत गेलाय? कालपर्यंत तुम्ही घड्याळाला नको म्हणत होता, आज तुम्ही घड्याळाबरोबर गेला. मग आता तुम्ही जर तुमचं सगळं स्वत्व सोडत असाल त्याला अर्थ काय? तुम्ही विचारधारा कुठं चालली आपली? बरं, विचारधारा बदलून देखील तुम्ही परत त्यांना सपोर्ट करताय ना. तुम्ही घड्याळाबरोबर जायचं म्हणताय ना, मग घड्याळ आणि धनुष्यबाण आणि कमळ एकत्रच आहे ना, याचा काही थोडाफार विचार होईल की नाही? मग फक्त एक कार्यकर्त्याच्या निवडणुकीपुरतंच आहे का? बरं, ह्या आघाडीचा काय फायदा झाला जुन्नर तालुक्याला, काय सांगाल? कोणत्या आघाडीचा? ही जे आता ही महाविकास आघाडी स्थापन झाली त्याचा खरोखर मशाल या चिन्हाला फायदा झाला होता इथून पाठीमागं? कुठं फायदा झाला साहेब? तुम्ही पाहिलं असेल जुन्नरच्या नगर परिषदेमध्ये सन्माननीय खासदारांनी महाविकास आघाडी केली, ते एक दिवस देखील प्रचाराला आले नाही. तुम्ही पाहिलं आहे का? त्या आपेश कोणावर? तुम्ही कार्यकर्त्यांना आपेश देणार. 756 मतं मला वाटते मिळाली. 25,000चं जुन्नर शहर आहे. याची काही कारण मीमांसा होणार आहे का? हे कशामुळे झालं हे शोधणार आहेत का आपण? ही जी ओहोटी लागली याची कारणं काही पक्ष शोधणार आहे का? मागे जाऊन काही बघणार आहे का? सिंहावलोकन काही करणार आहे का? असं जर होणारच नसेल मग काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी करायचं काय? काम करणारा कार्यकर्ता संपत चाललाय. आता तुमच्यावर शिक्का मारल्यातील गद्दार म्हणून काही संबंध आहे? माझ्याकडं खूप काही गोष्टी आहेत. गद्दार बिद्दार हे काय हे नाही. मी काय गद्दारी केली त्यांनी दाखवा ना. गद्दारी काय? माझं तर उलटं म्हणणं राहील. मी कोणालाबद्दल वाईट बोलायचं नाही मला. पण माझं म्हणणं आहे की हे करत असताना तुम्ही ज्या बाणाच्या विरुद्ध आजपर्यंत बोलत होता त्याच बाणाला तुम्ही सपोर्ट करताय ना. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, तुम्ही मागचा इतिहास उचका, विधानसभा बघा. त्या विधानसभेमध्ये शरददादा सोनवणेंकडे तो बाण नव्हता. त्यांची रिक्षा असताना सुद्धा शिवसैनिकांनी शरददादांना मतदान कुठून गेले ही सगळी आकडेवारी तुम्ही पत्रकारांनी विशदही केलेली आहे. ज्या शिवसैनिकाला तुतारीबरोबर जाणं काय, घड्याळाबरोबर जाणं काय शक्यच नाही, तो सगळा शिवसैनिक मतदार दुसरीकडे डायव्हर्ट झाला. ते सगळं ठीक आहे, परंतु आता असं बोलण्यात येईल किंवा तुम्हाला टार्गेट करण्यात येईल का माऊली खंडागळेंच्या पत्नीला ते सोडा, उमेदवारी दिली नाही. आता ते होणारच ना. तुमच्यावर तो आरोप तो होणारच. ते मला काही त्यांनी फरक पडत नाही हो. मला सांगा, जो नारायणगाव गट, माझं चॅलेंज आहे तुम्हाला, याच्यावर मी तुमच्या निवडणुकीनंतरही बोलेन. बोरी गटातून आलेली मतं आणि नारायणगाव गटातून आलेली मतं, नारायणगाव गट जर जिंकून येण्याजोगा नाही तिथं तुम्ही उमेदवारी देता, याचा अर्थ काय? हे मॅनेज आहे का काही? याचा अर्थ काय काढायचा शिवसैनिकांनी? जिथे तुमचा उमेदवार विजय होऊ शकतो, जिथं तुमची ताकद आहे तिथं पक्ष उमेदवारी देत नाही. आणि जिथं तुमची ताकदच नाही, आज दुबळा झाला आहे पक्ष, तिथं तुम्ही उमेदवारी देता. हे काय गणित आहे? बळी द्यायचं काम चालू आहे असं वाटतं. काय दुसरा अर्थ काय घ्यायचा? दुसरा काय अर्थ घ्यायचा?
किंवा तिथं पक्ष संपवायचा आहे हाच मग अर्थ हा काढायचा. इतकं हे इथून पाठीमागं नगरपालिकेत बाकीच्या इलेक्शनमध्ये आपण पाहिलं, मग हा एवढा सगळा तो राग होता, तुम्ही मनात का ठेवला त्यावेळी, असा निर्णय का घेतला? बघा, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी स्वतः ते सगळं पाहिलंय, भोगलोय, खासदारांशी बोललोय, कार्यकर्त्यांनाही कळाले. तुम्ही जरा जुन्नर शहरातल्या कार्यकर्त्यांशी बोलून बघा. मी तर म्हणेल नुसतं शिवसेनेच्या नाही तर तुम्ही तुतारीवर जे उभे होते तुम्हालाही माहिती आहे की तुतारीवरचे कार्यकर्ते प्रवेश करायला निघाले होते, मी स्वतः थांबवले. म्हणजे या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर खूप अडचणीच्या आहेत. किती लोक आता म्हणजे संघटनेतील लोक आपल्या सोबत शिवसेनेत उद्या प्रवेश करतायत? मोजदार नाही सांगता यायची, आकडा मोठ्या प्रमाणात आहेत. उद्या काय तुम्हाला सांगाल, आकडा दिसेल. किती उपतालुका प्रमुख म्हणजे आज आमच्याबरोबर मंगेश अण्णा काकडे, माझ्याबरोबर मंगेश अण्णा काकडे, मोहनराव बांगर आणि सुनीलभाऊ पवार, हे 3 उपतालुका प्रमुख. मोहन बांगर आणि मोहन बांगर, सुनीलभाऊ पवार आणि मंगेश अण्णा काकडे हे 3 उपतालुका प्रमुख आहेत. अनेक विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, बाकीचे काही कार्यकर्ते आहेत. आज नाव सांगितलं तर त्यांच्यावर प्रेशर येण्याची शक्यता आहे, तुम्हाला सकाळी दिसेल. मशालीचं पुढचे भविष्य काय? कोणाचं? मशाल पक्षाचं? मला मी कसं सांगू, ते ठरवतील ना मंडळी, ज्येष्ठ मंडळी किंवा आहेत नेते मंडळी ठरवतील. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. शेवटी आता हे आपले माऊली खंडागळे यांनी आता शेवटी निर्णय घेतलेला आहे. मशाल आता त्यांनी सोडून आता शिवसेनेत जायचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांच्यासोबत किती उद्या कार्यकर्ते प्रवेश करतात ते पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. आणि अनेक दिवसाचा संघर्ष होतो तो मनामध्ये त्यांनी ठेवला आणि शेवटी त्यांच्यावर कुठेतरी अन्याय झाला असं त्यांचं म्हणणं आहे. आणि किती दिवस हा अन्याय सहन करायचा म्हणून त्यांनी आता निर्णय घेतलेला आहे. आणि या निमित्ताने आपल्याला माहितीच असेल की मशाल जर डोळ्यापुढं आलं तर जुन्नर तालुक्यात माऊली खंडागळे यांचा चेहरा दिसतो. परंतु आज माऊली खंडागळे यांनी आता या मशालला अखेरचा जय महाराष्ट्र केलेला आहे. पाहत राहा जुन्नर टाइम्स, चाळकवाडी, जुन्नर.